पालघरमधील ही घटना म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून एका निष्पाप व्यक्तीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं याचं दाहक वास्तवच आहे. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. या घटनेची सुरुवात 2025 मध्ये इंस्टाग्रामवर झाली. आरोपी राजू सिकंदर शेख याने स्वतःची खरी ओळख पूर्णपणे पुसून टाकली होती. त्याने अजय म्हस्के या नावाने एक बनावट खातं तयार केलं. पीडित महिला पालघरची रहिवासी असून आरोपीने आपल्या बोलण्यातून आणि प्रोफाईलवरून आपण एक सुसंस्कृत हिंदू तरुण असल्याचं भासवलं. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आरोपीने तिचा विश्वास इतका संपादन केला की तिने त्याला आपला मोबाईल क्रमांक दिला. दोघांमधील संवाद वाढल्यानंतर आरोपीने तिला भेटण्याचा आग्रह केला. 23 डिसेंबर 2025 रोजी तो पालघरमधील केळवा येथे आला. केळवा देवीपाडा येथील एका हॉटेलमध्ये त्याने तिला लग्नाचं मोठं आमिष दाखवलं आणि तिच्यावर पहिल्यांदा शारीरिक अत्याचार केले. याच भेटी दरम्यान पीडितेच्या हाती आरोपीचे आधार कार्ड लागले. त्यावर अजय म्हस्केऐवजी राजू सिकंदर शेख असं नाव आणि बीडचा पत्ता पाहून तिला मोठा धक्का बसला. नाव उघड झाल्यावर आरोपीने माघार घेण्याऐवजी नवा डाव टाकला. त्याने पीडितेला भावनिक साथ घातली आणि मी जून 2026 मध्ये तुझ्याशी रीतसर लग्न करेन असं वचन दिलं. या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून पीडितेने पुन्हा त्याच्याशी संबंध ठेवले. या काळात आरोपीने 22 फेब्रुवारी 2026 आणि 15 मार्च 2026 रोजी तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. तिला विश्वासात घेऊन वेळोवेळी विविध कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. राजू शेखने गेल्या 6 महिन्यात पीडितेकडून तब्बल 2.5 लाख रुपये उकळलेत. 2.5 लाख म्हणायला हवं ना इथे, सॉरी रिपीट. राजू शेखने गेल्या 6 महिन्यात पीडितेकडून तब्बल 2.5 लाख रुपये उकळलेत. धक्कादायक बाब म्हणजे राजू आधीच विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. जेव्हा पीडितेला या सर्व फसवणुकीची जाणीव झाली आणि तिने जाब विचारला तेव्हा या गुन्ह्यात त्याच्या पत्नीचाही प्रवेश झाला. आरोपीच्या पत्नीने पीडितेचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ मिळवले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तिने दिली. हे फोटो डिलीट करण्यासाठी त्यांनी पीडितेकडे आणखी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. यामुळे पीडिता प्रचंड मानसिक दबावाखाली आली होती. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने 8 एप्रिल 2026 रोजी केळवे सागरी पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक टीमची मदतही घेतली. तो पुण्यात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका विवाहित माणसाने ओळख लपवून एका महिलेला लग्नाच्या जाळ्यात ओढणं हा नियोजित गुन्हा होता. तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्याच्या खासगी आयुष्याचा बाजार मांडणं आणि त्यातून खंडणी वसूल करणं हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. पीडितेने स्वतः समोर येऊन तक्रार केल्यामुळे हा नराधम गजाआड झालाय. ही गोष्ट इतर महिलांनाही अशा संकटात आवाज उठवण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. ही केवळ एका महिलेची फसवणूक नसून डिजिटल युगातील विश्वाला लागलेली वाळवी आहे. अनोळखी व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं हे या घटनेवरून स्पष्ट होतं. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.